महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ यांच्या वतीने श्री साईबाबांच्या शिर्डीमध्ये सप्तपदी लॉन्स येथे महाअधिवेशन पार पडले। यावेळी दीप प्रज्वलन आणि उद्घाटन सुरेश चव्हाणके यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी श्रीमती रेखाताई कदम, सुधीर खेरणार, संजय जगताप, मुरलीधर शिंदे, खंडेराव कडलग, एकनाथराव बोरसे, शांताराम कदम, मनोज साळुंके, प्रदेश उपाध्यक्ष संजय भागवत, सुषमाताई अमृतकर, संतोष भालेकर, माधवराव खलाणेकर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजेंद्र शेठ खैरनार यांनी भूषवलंय। या अधिवेशनामध्ये महत्वाचे ठराव मांडण्यात आले असून परीट समाजाच्या उत्कर्षासाठी महत्वाचे ठराव संमत करण्यात आलेले आहे। यामध्ये प्रथम संत गाडगेबाबा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं असा ठराव एकमुखी संमत करण्यात आला। त्याचबरोबर संत गाडगेबाबा जयंती 23 फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी, तसेच आरक्षणाच्या प्रश्नावर लक्ष देऊन लवकरात लवकर आरक्षण द्यावे। याचबरोबरीने परीट समाजाच्या अनुसूचित जातीमध्ये पूर्वीप्रमाणे समाविष्ट करण्यात यावे आणि महत्वाचे म्हणजे लॉन्ड्री उद्योजकांना शेतकऱ्यांच्या सवलती पद्धतीमध्ये वीज उत्पन्न करून द्यावी, अशा पद्धतीचे महत्वाचे ठराव परीट महाअधिवेशनामध्ये संमत करण्यात आले। एक दिवसीय या महाअधिवेशन सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यासह देशभरातून परीट बांधवांनी तसेच परीट सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली है। आज शिरडी की पावन धरती पर पूरे महाराष्ट्र परीट का 12वां अधिवेशन हुआ है। पूरे महाराष्ट्र के अंदर करोड़ों की संख्या में परीट समाज रहता है, लेकिन करोड़ों की संख्या में होने के बावजूद भी वोट हमारी जाती है सरकार बनाने में, लेकिन हमारे अधिकार से, हमारे हक से हम लोग वंचित हैं। उसी संदर्भ में रूपरेखा बनाने के लिए, रणनीति बनाने के लिए आज का कार्यक्रम आयोजित किया गया है। महाराष्ट्र प्रदेश के अंदर परीट समाज की बहुत पुराने से वर्षों से लंबित मांग है आरक्षण की मांग, कि हमारे जो आरक्षण है, इस समाज को आरक्षण नहीं दिया गया है जो भांडे समिति के तहत ऑलरेडी मिला हुआ है, लेकिन सरकार उसको लागू नहीं कर रही है, जिसके लिए केंद्र में भी और प्रदेश में भी कई बार चर्चा हो चुकी है इस पे। तो हम लोग एक रणनीति बना रहे हैं और अभी जो प्रदेश के अंदर भारतीय जनता पार्टी की सरकार बनी है, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस से भी हमारा निवेदन है कि प्रदेश में भी भारतीय जनता पार्टी की सरकार हमने बनवा दी है और केंद्र में ऑलरेडी सरकार है, तो अभी परीट समाज को उसका अधिकार, आरक्षण जो हमारा वंचित है वो दिया जाए, अनुसूचित जाति का आरक्षण में शामिल किया जाए और गाडगे बाबा जी का जयंती पूरे देश के अंदर एक दिन का राज्य अवकाश घोषित किया जाए। ये हमारी मुख्य मांग है। इस मांग को लेकर कई बार हम चर्चा कर चुके हैं। तो ये हमने पहले भी भारतीय जनता पार्टी को ये कहा था, जब पिछले बार भारतीय जनता पार्टी की हार हुई थी, कि अगर परीट समाज की अनदेखी की गई तो ये समाज जिस प्रकार धोबी पछाड़ मार के कपड़े धोता है, वो धोबी पछाड़ दे के आपको ही पछाड़ने का काम करेगा, वो करके दिखाया था। लेकिन अभी हम नेताओं से मिले थे, तो अब की बार भारतीय जनता पार्टी का सहयोग किया, हमने तन मन धन से साथ दिया। वो इसीलिए दिया कि समाज की जो मांग है अनुसूचित जाति के आरक्षण में, इसको जल्दी जल्दी पूरा किया जाए। अगर अब भी इसको पूरा नहीं किया जाता, डबल इंजन की सरकार है, केंद्र में मोदी जी भारतीय जनता पार्टी की सरकार, प्रदेश में भारतीय जनता पार्टी की देवेंद्र साहब की सरकार, और अभी भी डबल इंजन की सरकार होने के बावजूद अगर परीट समाज को उसके अधिकार हक से वंचित किया गया, तो फिर इस सरकार का कोई फायदा नहीं रहेगा। फिर हमें कहीं रोड पे उतरना पड़ेगा, कहीं आंदोलन करना पड़ेगा, फिर हम बागी हो जाएंगे। तो हमें बागी ना होने दिया जाए और इस परीट समाज को उसका हक दिया जाए। वन कास्ट वन नेशन, वन कास्ट, पूरे देश के अंदर धोबी एक जाति है, परीट बोलो, रजक बोलो, वो उपनाम है। पूरे देश के अंदर वन कास्ट धोबी एक जाति है और पूरे देश एक राष्ट्र है। जब हमारे मोदी जी प्रधानमंत्री समानता की बात करते हैं, वो समानता की बात में हमारा समाज भी तो आता है। तो इस समानता की बात के लिए हमने माननीय प्रधानमंत्री जी से भी अनुग्रह किया है और प्रदेश से भी अनुग्रह किया है। आंदोलन की बात जब आएगी, अगर अब हमारा काम नहीं करेंगे, अगर अब हमारा काम नहीं करेंगे, तो फिर हो सकता है कि हमें कहीं रोड पे उतरना पड़े, लेकिन हमें पूरा विश्वास है, पूरी उम्मीद है कि हमारी बात सुनी जाएगी और अनुसूचित जाति के आरक्षण में शामिल करके और गाडगे जयंती का अवकाश पूरे देश के अंदर राजकीय किया जाना चाहिए। और स्वच्छता अभियान जो गांधी जी के नाम पे चला हुआ है, हम सम्मान करते हैं गांधी जी की सीखों का, हम सम्मान करते हैं गांधी जी की सीखों का, पर इस देश पे बहुत कर्जा है। शहीद हुए वीर भगत सिंह, चंद्रशेखर आजाद जैसे शहीदों की सीखों का, तो गांधी जी के नाम बहुत सारी चीजें हैं। स्वच्छता के असली अभियान के जनक गाडगे बाबा थे, तो गाडगे बाबा को स्वच्छता अभियान का जनक घोषित किया जाना चाहिए। आज बहुत हर्ष है, बहुत उमंग है। आनंद कडलग जी जो यहाँ पर नए अध्यक्ष की शपथ लेने वाले हैं आज महाराष्ट्र प्रदेश के, उनके नाम में आनंद कडलग, तो शिरडी साई बाबा की पावन धरती पर ये जो प्रोग्राम हो रहा है, ये बहुत आनंदित कर रहा है। पूरा परीट समाज आनंदित है, हमारा हृदय आनंदित है और इस आनंदित हृदय से
हम लोग आगे की रणनीति बनाएंगे और आनंद के साथ अपनी मांगे, अपनी लड़ाई जारी रखेंगे और बहुत आनंद के साथ इस परिष्ठ समाज का झंडा बुलंद करेंगे। अपने पूरे समाज से मैं निवेदन करता हूं, पूरे महाराष्ट्र परिष्ठ समाज से, रजक समाज से, धोबी समाज से, पूरे देश के धोबी समाज से निवेदन करता हूं, संगठित रहिए, एकत्रित रहिए, अपनी शक्ति को बिखेरना नहीं है, अपनी ताकत को बनाए रखे, क्योंकि बाबा भीमराव अंबेडकर जी संविधान निर्माता ने कहा था जिसकी जितनी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी। तो अपनी हिस्सेदारी लेने के लिए अपनी भागीदारी, अपने स्वरों की गिनती बिल्कुल मजबूती के साथ, एकता के साथ रखिए और जहां भी पूरे देश के अंदर रजक के नाम से, धोबी के नाम से, परिष्ठ नाम से आवाज लगती है तो पूरे देश के रजक समाज को, परिष्ठ समाज को, धोबी समाज को वहां पहुंचना चाहिए और अपनी शक्ति को दिखाना चाहिए। श्री संत गाडगे बाबांना विनम्र अभिवादन। आणि आज शिर्डीमध्ये जे अधिवेशन आहे, अधिवेशन कशासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना आणि परेड धोबी सेवा मंडळ, परेड धोबी समाजाला आरक्षण मिळावे त्यासाठी हे अधिवेशन, 12वे अधिवेशन पवित्र क्षेत्र शिर्डी येथे भरलेले आहे। तर या अधिवेशनाला माझे पती श्री कैलासवासी रमाकांत शेठ कदम, स्वर्गवासी रमाकांत शेठ कदम यांनी समाजाला, संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राला जे त्यांनी स्वतःच हृदयापासून प्रेम केलं आणि समाजाला धर्मशाळेला, समाज बांधवांना, सगळ्यांना जे प्रेम दिलं, त्यांनी समाज हीच आपली संपत्ती अशी मानली आणि समाजावर प्रेम केलं। आणि त्यांचं एक स्वप्न होतं की समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या, आणि ते स्वप्न आज पूर्ण करण्यासाठी आज त्यांच्या पाठीमागं त्यांचं जे समाजासाठी जे अपूर्ण राहिलेलं आहे आरक्षणाचं काम आणि समाज बांधवांना जे मदत करण्याचं, हे त्यांचं खूप मोठं स्वप्न होतं। ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज उभी राहिले आहे आणि त्या स्वप्न मी त्यांचे समाज बांधवांना कधीही माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी, माझा श्वास चालू आहे तोपर्यंत मी मदत करणार आहे। आणि आपल्या महाराष्ट्रातल्या समाज बांधवांनी त्यांच्याविषयी आज त्यांना श्रद्धांजली दिली आणि त्यांच्याविषयी जे आज पुस्तक लिहिलं, ज्ञानेश्वर नाना गवळी आणि सौ संगीताताई नाना गवळी, आणि आधी जे समाज बांधवांनी त्यांच्यावर जे पुस्तकात स्मरणिकाचं आज प्रदर्शन केलं त्याबद्दल मी संपूर्ण समाज बांधवांचे आणि जे आलेले जे मान्यवरांचे त्यांचे आज मी आभार मानते। माझ्या आज एवढ्या मोठ्या स्मृतीस रमाकांत शेठ माझ्या पतींना जे त्यांनी आज त्यांच्याबद्दल त्यांना जे त्यांनी हे दिलंय समाजाविषयी, आज त्यांचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं रग मध्ये त्यांचं नाव, प्रत्येक समाज कार्याला त्यांच्या प्रत्येक समाजाच्या व्यक्तीकडून त्यांचं तोंडातून त्यांचं रमाकांत शेठ हे नाव येतं, याचा मला खूप मोठा अभिमान आहे। आणि मी सगळ्या समाज बांधवांच्या आज आलेल्या अधिवेशनच्या लोकांचे, सर्वांचे, आज महिला भगिनींचे आणि महिला मंडळ आणि माझ्या ज्या बहिणी आणि आलेल्या कार्यकारी मंडळी आणि हरियाणावरून जे आलेले खत्री साहेब यांनी चांगल्या प्रकारे जणांना मार्गदर्शन केलं, खूप छान मार्गदर्शन केलं। त्याबद्दल मी त्यांनी अमूल्य वेळ देऊन आपले आज या अधिवेशनाला भेट दिली, त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि अभिनंदन। 9 मार्च शिर्डी साईनगरीमध्ये भारतभरातून समाज बांधव जमा झालेली होती। हरियाणामधून आलेले होते, गोव्यामधून आले, इकडे कर्नाटक बेळगावमधून आलेली होती आणि महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामधून सर्व समाजाचे बंधू आणि भगिनी आलेले होते। तर साधारण जे अपेक्षित होतं आम्हाला की बाबा महाराष्ट्रातून आम्ही जे 36 जिल्हे महादौरा केला, गेले 1.5 महिन्यापासून आम्ही गावोगावी जिल्हावाईज फिरत होतो, त्याचं फळ या आज साईबाबाच्या नगरीमध्ये आम्हाला ते जाणवलंय। आणि महाराष्ट्रातून नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोकण विभाग, विदर्भामध्ये अकोला, चंद्रपूर या भागातून मोठ्या प्रमाणात लक्झरी बस आणि 4 व्हीलर गाड्या घेऊन बरेचसे लोक वाहनांनी, स्वतःच्या वाहनांनी, काही रेल्वेनी विदर्भातून आलेले बरेचसे लोक विदर्भातून आलेले होते आणि त्यांची सर्वांची राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था आमच्या अहिल्यानगर परिष्ठ धोबी सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आलेली होती। आणि सर्वांना हा जो कार्यक्रम आज झाला महाअधिवेशनाचा, सर्व समाज बांधवांच्या मुखातून एकच वाक्य आलं का सर्वात मोठं महाअधिवेशन महाराष्ट्रामध्ये 1 नंबरनी
शिर्डीमध्ये झालंय. आज आमची सर्व अधिवेशनामध्ये समाजाबद्दलचे जे लॉन्ड्री व्यावसायिक आहे त्यांच्याकरता शासनाकडे सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक ऊर्जा म्हणजे लाईट बिल त्यांना इंडस्ट्रियल दर्जा द्यावा. सरकारने 90% सबसिडीवर सौर ऊर्जाचे प्रकल्प द्यावे. या शेतकऱ्यांना जसे देतात त्याप्रमाणे आमच्या गरीब समाजाला यांना सुद्धा लॉन्ड्री व्यवसाय करता 25 ते 50 युनिटपर्यंत किलोवॅटपर्यंत त्यांनी सौर ऊर्जेचे प्रकल्प द्यावे असं सरकारला आम्ही म्हणजे मागणी केलेली आहे. त्यानंतर आमच्या समाजाला 18 राज्यामध्ये आमचा समाज SC मध्ये आहे आणि फक्त 5 राज्यामध्ये त्याच महाराष्ट्रासह ते OBC मध्ये आहे. ही बरीच दिवसाची मागणी आहे आमची आणि आमच्या पूर्वी आमच्या समाजाला महाराष्ट्रामध्येही SCचा दर्जा होता, परंतु 1960 पासून तो दर्जा कमी झाला. त्यावेळेस कुणी आमच्या अशिक्षित असल्यामुळे कोणत्याही लोकांनी त्यांच्यापर्यंत सरकारचं पण गेले नाही, त्या जे अर्थ कोणी त्यांना समजलं नाही. त्यामुळे तो आमचा केवळ अशिक्षित समाजामुळे आमच्या आरक्षण गेलेलं आहे. त्या आरक्षणाकरता आम्ही भांडे समिती यांचं समिती तयार करून आम्ही शासनाकडे कायम याचा पाठपुरावा करत आहोत. त्याचा आतापर्यंत आमच्या 2-3 संघटना आहेत. सगळ्या संघटना शासन दरबारी आम्ही मागणी केलेली आहे. मागणी आमच्या समाजाला SCचा दर्जा द्यावा आणि या सवलती द्याव्यात. याकरता आम्ही शासन दरबारी मोर्चे, उपोषण, या निवेदनं सगळ्या प्रकारची आमची प्रक्रिया केलेली आहे आणि करीत राहू. यापुढेही आमच्या या बैठकीत सर्व समाज बांधवांनी समाजापुढे येणाऱ्या अधिवेशन मिळेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे सरळ मार्गाने उपोषण करून, मोर्चे करून आम्ही आरक्षण मिळेपर्यंत आम्ही लढणार आहोत. तर आम्ही याची मरेपर्यंत माघार घेणार नाही. आमच्या समाजाला जी मिळालीच पाहिजे ही आमची अधिवेशनाची प्रमुख मागणी आहे. त्या गाडगे महाराज यांचं कार्य पाहता त्यांचं स्वच्छतेचं फार मोठं कार्य होतं. पूर्वी आपले RR पाटील यांनी स्वच्छता अभियान, त्याला गाडगे बाबा स्वच्छता अभियान नाव दिलं होतं. त्यानंतर या आताच्या काळामध्ये ते अभियान बंद करून आम्ही पुन्हा त्या अभियानाचं नाव स्वच्छता अभियान पुन्हा द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये गाडगे बाबांचा जन्म हा महाराष्ट्रात झालेला आहे. एक तर आमच्या समाजाला आतापर्यंत कुठले संत नव्हते, हेच गाडगे बाबा हे शेवटचे संत आहेत. तर आमची त्या करतात बाबाच्या त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. त्या दिवशी त्यांच्या जयंती अथवा पुण्यतिथी या दिवशी शासकीय सुट्टी मिळावी हाही आम्ही ठराव त्यांच्याकडे दिलेला आहे. म्हणजे जी वीज आहे शेतकऱ्यांना दिली जाते. हो, जशी शेतकऱ्याला दिली जाते सबसिडी दिली जाते 80% 90%. त्याची त्यांची शेती हा व्यवसाय आहे, तसा आमचा लॉन्ड्री हा व्यवसाय आहे. या लॉन्ड्री व्यवसायावरच आमचा प्रपंच चालतो. आमच्या गरीब लोकांचे पोट त्याच्यावर चालतात. तेव्हा आमची सरकारकडे ही महत्वाची मागणी आहे का आमच्या सरकारने आमचा ही शेती समजून, लॉन्ड्री व्यवसाय हा शेती समजून त्यांना शेतकऱ्या सारख्याच सवलती मिळाव्यात. दुसरं महाराष्ट्रामध्ये आपण OBC मध्ये आहोत. हो, काय मागणी? आम्ही OBC मध्ये आहोत, परंतु आम्ही पूर्वी याच्या अगोदर 17 राज्यामध्ये ज्याप्रमाणे आम्ही SC मध्ये आहोत त्याप्रमाणे आम्हाला इथं महाराष्ट्रामध्ये SC मध्ये SC मुळे नसल्यामुळे कॅटेगरीमध्ये आम्हाला पुढे आरक्षणाचा फायदा मिळत नाही. आमची पुढे शिकलेली मुलं असतात, त्या मुलांना 1-2 मार्क कमी पडले तर त्यांना OBC दर्जामधून त्यांना कुठं चांगल्या प्रकारच्या नोकरी या विषयावर घेतली की आजचे विद्यमान मुख्यमंत्री 2005 मध्ये विरोधी पक्षनेता असताना माननीय देवेंद्र फडणवीस साहेब धोबी समाजाच्या एका मोर्चाला संबोधित करताना नागपूरला त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं की तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री हंडोरे साहेबांना ते म्हणत होते की बाबा तुमच्याकडे डॉक्टर भांडे समितीचा अहवाल, टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल धोबी समाजासाठी अवेलेबल असताना आपण भारतीचा अहवाल का मागता? याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या समाजाला आरक्षण द्यायचं नाही, यांना नुसतं झुलवत ठेवायचं आहे, असं स्टेटमेंट फडणवीस साहेबांचं होतं. आता 6 ऑगस्टला केंद्राने पुन्हा पत्र पाठवलं आणि स्वतः आता हे मुख्यमंत्री असताना यांनी सुद्धा पार्टीला अहवाल मागितलेला आहे. माझी विनंती आहे की फडणवीस साहेबांनी आपल्या बोलल्याप्रमाणे शब्दाला कायम राहून
त्याप्रमाणे आम्हाला न्याय द्यावा ही त्याची विनंती आहे. आणि त्यांनी भारतीचा अहवाल रद्द करून फक्त भांडे समितीचा अहवाल त्यांच्या म्हटल्याप्रमाणे त्यांनी केंद्राला पाठवून या समाजाला तात्काळ आरक्षण द्यावं. आणि भांडे समितीच्या 3ऱ्या शिफारशीनुसार 2019च्या या राज्य शासनानं भांडे समितीचा अहवाल स्वीकारला आणि 3री शिफारस हे म्हणते की अहवाल स्वीकारल्याबरोबर तात्काळ राज्यभर तशा सवलती तत्सम सवलती लागू झाल्या पाहिजेत. तत्सम सवलती आम्हाला तात्काळ लागू कराव्यात. आणि शासनाने जाहीर केल्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचं जे तुळापुरामध्ये संगमेश्वरमध्ये जे स्मारक उभं करताय, तर स्वर्गीय जनाबाई परीटचा फार मोठा सिंहाचा वाटा संभाजी महाराजांना अग्निदान देण्यात आहे आणि शरीराचे अवयव जमा करण्यात आणि शिवण्यात आहे. तर त्या स्वर्गीय जनाबाई परीटचं स्मारकसुद्धा याच्यासोबत व्हावं ही आमची शासनाला मागणी आहे. जरी नॅशनल धोबी महासंघाच्या वतीने जे पत्रकार परिषद आज घेतल्या जात आहे, आजचे विद्यमान मुख्यमंत्री 2005मध्ये विरोधी पक्षनेता असताना धोबी समाजाच्या आंदोलनाला संबोधित करताना त्यांनी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट व्हिडिओ क्लिपच्याद्वारे मी आपल्या सगळ्या पत्रकार मंडळीला देतो आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात आहेत की हाऊसमध्ये मी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरेंची जेव्हा प्रश्न केला की हंडोरे साहेब, आपल्याकडे भांडे समितीचा अहवाल आणि टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल अवेलेबल असताना धोबी समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही नवीन पार्टीचा अहवाल कशासाठी मागतायत? याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या समाजाला आरक्षण द्यायचं नाही आणि नुसतं तुम्हाला यांना झुलवत ठेवायचं आहे, असा याचा स्पष्ट अर्थ होतो. माननीय मुख्यमंत्री अगदी अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, ते स्वतः लॉयर आहेत आणि त्यांना हा विषय संपूर्ण समजलेला आहे. परंतु आजही जे हंडोरे साहेबांनी केलं होतं त्यावेळेस आता केंद्र सरकारने जे राज्य सरकारला 6 ऑगस्टला पत्र पाठवलेलं आहे आणि 6 ऑगस्टच्या पत्रानुसार आता राज्य शासनानं परत भारतीचा अहवाल मागितलेला आहे. मग माझं म्हणणं असं आहे, मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की आता तुम्ही स्वतः मुख्यमंत्री आहात, तुमच्याजवळ सगळे अधिकार आहेत आणि या राज्याचे सर्व तुम्ही असताना तुम्हीसुद्धा भारतीचा अहवाल आता का मागितला? कारण त्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे की फक्त भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवावा आणि यांना आरक्षण द्यावं. आता माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तुम्हीसुद्धा भारतीचा अहवाल कॅन्सल करून तात्काळ भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवून आम्हाला आरक्षण द्यावं. व भांडे समितीच्या 3ऱ्या शिफारशीनुसार भांडे समितीची 3री शिफारस स्पष्ट लिहिलेलं आहे की या राज्यामध्ये भांडे समितीचा अहवाल राज्य शासनाने स्वीकारल्याबरोबर तात्काळ राज्यभर तत्सम सवलती या समाजाला संख्येच्या आधारावर लागू कराव्यात. केंद्राच्या निर्णयाची वाट न पाहता तात्काळ यांना ती सवलत दिली पाहिजे. आणि मग 3ऱ्या शिफारशीनुसार तुम्ही 2019मध्येच आम्हाला ह्या सवलती लागू करायला पाहिजे होत्या, परंतु आम्हाला आतापर्यंत काहीही मिळालेलं नाही. माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की त्यांनी तात्काळ धोबी समाजाला आरक्षण राज्यभर 3ऱ्या शिफारशीनुसार लागू करावं और भारतीचा अहवाल कॅन्सल करून तात्काळ भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवावा. आणि माझी 3री मागणी शासनाला ही आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक शासन संगमेश्वरला जे उभं करते आहे त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो, स्वागतही करतो. परंतु स्वर्गीय जनाबाई परीट जिने संभाजी महाराजांच्या शरीराचे जे अवयव आहेत ते पहिल्यांदा पाहिले आणि शूरवीर गणपत महाराजांना विनंती करून गावातल्या सगळ्या मंडळीला एकत्र घेऊन, कारण जनाबाई परीट जेव्हा पोलीस पाटलाच्या घरी सांगायला गेली तुळापुरामध्ये, तेव्हा पोलीस पाटलांनी तिला सांगितलं की औरंगजेब बादशाह त्याला जो कोणी हात लावेल त्याचं मुंडकं छाटणार आहे, म्हणून त्याला आम्हाला हात लावता येणार नाही, परंतु तू आता हा विषय घेऊ नको असं म्हटल्यानंतर जनाबाई परीट हतबल झाली. परंतु ती हारली नाही आणि तिनं स्वतः गावातल्या काही महिला एकत्र केल्या आणि गणपत महाराजाला विनंती करून मग गावातली काही मंडळी सोबत आली आणि यांनी सगळे छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे अवयव एकत्र करून मग अग्नी कोण देणार हा विषय झाला. पूर्ण हे शिवल्यानंतर संभाजी महाराजांचं शरीर पूर्ण शिवल्यानंतर अग्नी कुठे द्यायचा हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा गणपत महाराजांनी स्वतः हिंमत केली की माझं मुंडकं छाटलं तरी चालेल, मी माझ्या वाड्यामध्ये यांना अग्नी देतो. अशा प्रकारे जे शौर्य आज महिला दिनानिमित्त जनाबाई परीटांना मी धोबी समाजाच्या वतीनं ही आदरांजली वाहतो आणि जनाबाई परीटचं स्मारक संभाजी महाराजांच्या स्मारकासोबत उभं करावं ही महाराष्ट्रातल्या धोबी समाजाच्या वतीनं मी त्यांना मागणी करतो. महाराज की जय.
आज नेशनल धोबी महासंघ की ओर से और श्री बुंदेला धोबी समाज की ओर से सम्माननीय चौथे टर्म जो भाऊ आरक्षण किया है और महाराष्ट्र के मुख्यमंत्री सम्माननीय देवेंद्र फडणवीस जी ने जो आश्वासन समिति पे भाव की अध्यक्ष पद पे जो नियुक्ति की, उस नियुक्ति के उपलक्ष्य में आज नेशनल धोबी महासंघ और बुंदेला धोबी समाज संयुक्त रूप से भाव का हार्दिक स्वागत करता है। मंत्री पद का दर्जा है। वीरेंद्र आले अंगणात प्रार्थना स्थापना करतो. त्यांच्या वतीने व्यक्तीच्या हा आपण सर्वांचं स्वागत आहे. संत पदापर्यंत पोहोचावं. जन्माला आणि आवाज वृद्धांचा आवडता कान्हा आहे की कृपया आपण आपल्या एक झिमुकली गोपाला देवकी नंदन गोपाला गीते पाटील, चव्हाण पाटील, आपण कॉर्डिनेट माहिती आहे ना समोर कोणाजवळ तरी. आणि म्हणूनच अध्यक्ष महोदयांचं तुम्ही आम्ही अभिनंदन करणार आहोत, टाळ्यांच्या गजरात करणार आहोत. थांबा अजून ते वाजवलं. मान्यवरांचं करणार आहोत आणि स्वतःचं पण करणार आहोत की आज आपण या माननीय तुषार रत्ने साहेब, संत गाडगेबाबा धर्मशाळा, श्री संत गाडगे बाबा महाराज हिंदू धर्मासाठी जास्त मानलेले आहे. या मान्यवर त्यांनी मंचावर सत्कार करण्यासाठी यायचे. सन्माननीय श्रीमान संतोष धारक संघटनेचे गाडगे महाराज की, आज के आनंद की. मंचावर उपस्थित सन्माननीय पदाधिकारी करणार नाही, ते समाजात सुवर्ण अक्षराने लिहिलेलं आहे. असे अनेक नाव आहे. 1857 पासून 1900 सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत. म्हणून महाअधिवेशनाच्या माध्यमातून आपण आलेले आहात. जगह जगह जाते हो, हर जगह अपना अलग अलग ढंग से सम्मान हुआ होगा, लेकिन ये संत प्रसाद गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. गीते पाटील, चव्हाण पाटील, आपण कॉर्डिनेट माहिती आहे ना समोर कोणाजवळ व्हिडिओ काढ. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सगळ्यांनी म्हणाले महिन्याचा आवाज येत नाही. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला, गाडगे बाबा गोपाला. देवकी नंदन गोपाला, गाडगे बाबा गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला. आणि इतिहासामध्ये लिहिलं जाईल का परेड धोबी समाजाच्या 9 मार्चच्या शिर्डी अधिवेशनामध्ये आरक्षणाची एक नवीन कन्सेप्ट समोर आली. आणि मी तुम्हाला माहिती आहे, जे आपण सुरू केलं सुदर्शन चॅनलवरून ते पुढे राष्ट्रीय आंदोलन झालं. आज एक आरक्षणाचा नवा फॉर्म्युला मी देतोय. तुम्ही जे मागताय ते तर महाराष्ट्र तुमचं कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, परंतु आज मी आरक्षणाची नवीन फॉर्म्युल्याने मागणी करतो की जो व्यवसाय आरक्षित आहे त्या व्यवसायाचं अपहरण आजकाल मुस्लिम समाजाकडनं होतंय.
उत्तर भारतामध्ये न्हावी व्यवसाय पूर्णतः मुसलमानांनी घेतला. देशभरातल्या परीड धोबी समाजाचा 45% व्यवसाय मुसलमान समाजाने घेतला. आमच्या पारंपरिक व्यवसाय 18 पगड जातीच्या व्यवस्थेतून निर्माण झालेला व्यवसाय आज आमचे मुलं करू शकत नाही. त्यांना अनेक प्रकारचा संघर्ष करावा लागतो. म्हणून आरक्षणाचा एक अजून सामाजिक फॉर्म्युला असा आहे का ज्यांना आमच्या व्यवसायात म्हणजे परीड धोबी समाजाच्या व्यवसायात यायचं त्यांनी हिंदू धर्मात घर वापसी करून परीड धोबी आधी बनावं, मग हा व्यवसाय करावा. म्हणजे ज्या मुसलमानाला परीड धोबी व्हायचं असेल, या व्यवसाय त्याला आकर्षक वाटत असेल, काम करण्यासाठी, पोट भरण्यासाठी, करिअर करण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी करायचं असेल तर त्यांनी आधी घर वापसी करावी. मंजूर का? अशा लोकांना परत घ्यायचं का? असं घेतलं पाहिजे. कारण आपल्यातून जे गेलेले आहे तशा लोकांची घर वापसी जर झाली नाही तर मग ज्या टाकीतून पाणी फक्त जातं त्या टाकीत पुन्हा कधीच भरल्या जात नाही. ती टाकी खाली होईल का भरल? खाली होईल ना. आणि म्हणून ती भरण्याची व्यवस्था पाहिजे. मित्रांनो, याबरोबर विविध प्रकारच्या मागण्या आपल्यातर्फे दिल्या जात आहे समाजाच्या लोकांच्या. मला माहित झालं का 18 राज्यामध्ये हा समाज SC कॅटेगरीमध्ये येतो. 18 राज्य ना, 18 राज्यामध्ये येतो आणि महाराष्ट्रामध्ये हा OBC मध्ये येतो. या समाजाबद्दलचा ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या सरकार दरबारी जाण्यामध्ये काही कॉकस किंवा काही लोकांच्या षड्यंत्रपूर्वक ते सरकार पुढे नीट ठेवल्या दिलं जात नाही. ते देण्यासाठी काय असतं तुम्हाला माहिती आहे, कोणतंही काम जे होतं ना ते ताकदीने होतं ना, ताकदीशिवाय होत नाही. आणि मग जशी डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये 4 स्तंभ ताकदीचे आहेत. एक आहे नोकरशाही, अधिकारी लोक, त्यामध्ये आपल्या या समाजाचे लोक कमी आहे त्यामुळे तिथं पुढे जायला अडचण येते, नोकरशाही कामात नाही येते. दुसरी आहे ज्याला डेमोक्रेसीमध्ये महत्वाची विधायिका म्हणतात म्हणजे राजकारण. राजकारणामध्ये मला माहित झालं का या समाजाचा फक्त एकच खासदार आहे महाराष्ट्रामध्ये, आमदार पण नाहीये. जिल्हा परिषदचे माझे अध्यक्ष इथं उपस्थित आहे पण जास्त पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन नाहीये. का नाही? तर संख्या, बरोबर ना. त्यामुळे त्यामध्येही हा समाज कमजोर पडतो. मग तिसरं येतं न्यायपालिका, लोकशाहीचा तिसरा स्तंभ. न्यायपालिकेतही समाजाचं रिप्रेझेंटेशन कमी आहे कारण त्या दृष्टीने काही काम झालं नाही. काही लोकांनी प्रयत्नपूर्वक आपल्या समाजातल्या मुलांना शिकवून वेगवेगळ्या क्षेत्रात पाठवलं. मला वाटतं येत्या काळातही या समाजाने शिक्षणाच्या व्यवस्थेची स्वतःची अशी काही व्यवस्था तयार करावी का ज्यातून आपण IAS अधिकारी, IPS अधिकारी, IRS अधिकारी, न्यायपालिकेमध्ये जाणारी लोक ही बनवली पाहिजे. त्या ठिकाणी राजकारणासारखी संख्या अडचणीची नसती, त्या ठिकाणी तुमचं योगदान महत्वाचं असतं. केलं पाहिजे का नाही? तर या अधिवेशनाच्या निमित्ताने असा एक निर्णय घ्यावा. मुंबई, दिल्ली जिथं कुठं आपल्याला शक्य असेल त्या ठिकाणी IAS अधिकारी किंवा त्याला कॉम्पिटिशन एक्झाम म्हणतात अशा स्पर्धा परीक्षांचे कोचिंग क्लास चालवण्यासाठी जर आपण काही व्यवस्था उभी करीत असाल तर त्याला मी तन मन धनाने मदत करीन. दिल्लीमध्ये हे क्लासेस सगळ्यात जास्त चालतात त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला सेंटर उभं करायचं असेल तर त्यासाठीही मदत करीन हे वचन देतो. त्याचप्रमाणे या 3 स्तंभामध्ये आपलं रिप्रेझेंटेशन नाहीये. मग लोकशाहीमध्ये 4था स्तंभ महत्वाचा आहे का नाही? कोणता? 4था स्तंभ आहे पत्रकारिता. आणि या पत्रकारितेच्या माध्यमातून सुदर्शन मार्फत मी आपल्याला वचन देतो का या 3 स्तंभामधल्या लोकांना तुमच्या पाठीमागं उभं करण्यासाठी सुदर्शन चॅनल तुम्ही आवाज द्याल त्या दिवशी, आवाज द्याल त्या ठिकाणी आणि म्हणाल त्या पद्धतीने संघर्ष करायला तुमच्या बरोबर उभा राहील असं आश्वासन देतो. मी म्हटलं होतं की मी 10 ते 12 2 तास या कार्यक्रमात देईल. मला पुढे जायचंय त्यामुळे तुमचे या ठिकाणी होणारे भाषण मी व्हिडिओमध्ये नंतर ऐकल. पुन्हा बोलावल्याबद्दल धन्यवाद आणि वचन देतो समर्थनात राहील. जय हिंद, जय श्रीराम.